नमस्कार. साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकातील रात्र 12वी श्यामचे पोहणे ही कथा मी आपल्यासमोर सादर करीत आहे. कोकणामध्ये पावसाळ्यात विहिरी तुडुंब भरलेल्या असतात. हाताने सुद्धा पाणी घेता येतं इतक्या त्या भरतात. पावसाळ्यामध्ये पोहण्याची कोकणात मौज असते. नवीन मुलांना यावेळेसच पोहावयास शिकवितात. नवशिक्याच्या कमरेला सुखड किंवा पिठले बांधतात व देतात त्याला विहिरीत ढकलून. विहिरीत पोहणारे असतातच. 6 पुरुष खोल पाणी असते, तरी तळाशी जाऊन खैर घेऊन येणारे अट्टल पोहणारे असतात. पाण्यात नाना प्रकारच्या कोलांट्या उड्या मारणारेही असतात. कोणी विहिरीत फुगड्या खेळतात, कोणी परस्परांच्या पायांना पाय लावून उतानी होऊन माना वर करून होड्या करीतात. नाना प्रकार करीतात. माझे चुलते पट्टीचे पोहणारे होते. वडिलांना पोहता येत असे, परंतु मला मात्र पोहता येत नव्हते. दुसरे पोहत असले म्हणजे मी मजा पाहावयास जात असे, परंतु स्वतः मात्र पाण्यात कधीच गेलो नाही. मला फार भीती वाटे. आमच्या शेजारच्या लहान लहान मुलेही धडाधड उड्या टाकीत, परंतु मी मात्र भित्री भागूबाई, ढकला रे श्यामला, असे कोणी म्हटले की मी तेथून पोबारा करीत असे. माझ्याही पुष्कळ वेळा म्हणे, अरे श्याम, पोहायला शिक. ती लहान लहान मुले पोहतात आणि तुला रे कसली भीती? तुला बुडू का देतील इतके सारे जण? उद्या रविवार आहे, उद्या पोहायला जा. तो वरवडेकरांचा बाळू, तो तुला शिकविल. नाहीतर भावजींबरोबर जा. अरे उठल्या बसल्या आपल्याला विहिरीवर काम, तेथे का पुण्या मोनबाईचे नळ आहेत? पोहयास येत असावे. कुसाताईची वेणी व अंबी त्यासुद्धा शिकल्या पोहायला. तू बांगड्या तरी भर, पण बांगड्या भरणाऱ्या मुलीहून सुद्धा तू भित्रा. उद्या जा पोहायला. त्या बाबूकडे सुकडी आहेत ठेवलेल्या, त्या बांध कमरेला, वाटले तर आणखी धोतर बांधून वर धरतील. उद्या जा हो श्याम. मी काहीच बोललो नाही. रविवार उजाडला. मी कुठेतरी लपून बसायचे ठरविले. आज आई पोहावयास पाठवल्याशिवाय राहणार नाही असे नक्की ओळखले होते. मी माळ्यावर लपून बसलो. आईच्या प्रथम ते लक्षात आले नाही. साधारण 8 वाजायची वेळ. शेजारचे वासू, भास्कर, बण्या, बापू आले. श्यामची आई, श्याम येणार आहे ना आज पोहायला? या पहा सुकड्या आणल्या आहेत. बण्या म्हणाला, हो येणार आहे, परंतु आहे कुठे तो? मला वाटले की तो तुमच्याकडेच आहे. श्याम, अरे श्याम, कुठे बाहेर गेलास की काय? असे म्हणून आई मला शोधू लागली. मी वरून सारी बोलणी ऐकत होतो. मुले म्हणाली, तिकडे आमच्याकडे नाही पोहा आला. कुठे लपून तर नाही बसला? आम्ही वर पाहू का? श्यामची आई. आई म्हणाली, बघा बरे वर असला तर. त्याला उंदीर घुशीसारखी लपवायची सवय आहे. त्या दिवशी असाच माच्याखाली लपून बसला होता. पण वरती जरा जपून जा हो. तो तक्ता बघ एकदम वर उचलतो. अलगट पाय ठेवून जा. मुले माळ्यावर येऊ लागली. आता मी सापडणार असे वाटू लागले. मी बारीक बारीक होऊ लागलो, परंतु बेडकीला फुगून जसे बैल होता येत नाही, त्याप्रमाणे बैलाला बारीक बेडकीही होता येणार नाही. मला असे वाटले की भक्तिविजयात ज्ञानेश्वर एकदम लहान माशी होऊन तळ्यातून पाणी पिऊन आले. तसे मला जर लहान होता आले असते तर. भाताच्या कणग्याआड मी मांजरासारखा लपून बसलो होतो. नाही येते, तो काय येते लपून बसेल अडचणीत? एक जण म्हणाला. चला आपण जाऊ, उशीर होईल मागून. दुसरा म्हणाला. इतक्यात भास्कर म्हणाला, अरे तो बघा त्या कणगीच्या पाठीमागे, श्यामच तो. सारे पावलाले, श्याम चल ना रे, असा काय लपून बसतोस? सारे म्हणाले, आहे ना वर, मला वाटलेच होते वरती लपला असेल म्हणून. घेऊन जा त्याला, नेल्याशिवाय राहू नका. आई म्हणाली. ती मुले जवळ येऊन मला ओढू लागली. परंतु किती झाले तरी ती परक्यांची मुले, ती जोर थोडीच करणार. ती हळूहळू ओढीत होती आणि मी सर्व जोर लावित होतो. श्यामची आई, तो काही येत नाही व हलत नाही, मुले म्हणाली. आईला राग आला आणि ती म्हणाली, बघू दे कसा येत नाही तो. कोठे आहे कार्टा? मीच येते, थांबा. आई वर आली. रागाने माझा हात धरून तिने ओढिले. ती मला फरफटत ओढू लागली, तरी मी हटून बसतच होतो. एका हाताने आई ओढीत होती आणि दुसऱ्या हाताने ती शेपटीने मला मारू लागली. आई मुलांना म्हणाली, तुम्ही हात धरा व ओढा. मी पाठीमागून हाकलते आणि झोडपते चांगला. बघू कसा येत नाही तो. मुले मला ओढू लागली. आई शिपटीवर शिपटी देऊ लागली. नको ग आई मारू. आई आई मेलो. मी ओरडू लागलो. काही मारत नाहीस, उठ.
तू उठून चालू लाग. आज मी सोडणार नाही तुला. पाण्यात चांगला 2-4 वेळा बुडवा रे याला. चांगले नाकातोंडात पाणी जाऊ दे. उठ. अजून उठत नाहीस? लाज नाही वाटत? भिकारड्या लपून बसलास? त्या मुली आल्या बघ फजिती बघायला, असे म्हणून आईने जोराने मारणे चालवले. जातो मी, नको मारू, मी म्हटलं. निघ तर. पुन्हा पळालास तर बघ, घरात घेणार नाही, आई म्हणाली. श्याम, अरे मी सुद्धा उडी मारते. परवा गोविंद काकांनी मला खांद्यावर घेऊन उडी मारली. मज्जा आली, वेणू म्हणाली. सोडा रे त्याचा हात, तो येईल हो. श्याम, अरे भीती नाही, एकदा उडी मारलीस म्हणजे तुझा धीर आपोआपच चेपेल. मग आम्ही नको म्हटलं तरी तू आपण होऊन उड्या मारशील. रडू नकोस, बण्या म्हणाला. देवधरांच्या विहिरीवर वरवडेकरांचा बाळू व इतर तरुण होतेच. काय, आज आला का श्याम? ये रे, मी सुकडी नीट बांधतो हो, असे म्हणून बाळू वरवडेकराने माझ्या कमरेत सुकडी बांधल्या. विहिरीत खाली 2-4 जण चांगले पोहणारे होते. मी थरथर कापत होतो. मार बघू नीट आता उडी, बाळू म्हणाला. मी आज डोकावावे, पुन्हा मागे यावे, पुढे होई मागे होई, नाक धरी पुन्हा सोडी, असे चालले होते. भित्रा, वेणू तू मार उडी, म्हणजे श्याम मग मारेल. वेणूचा भाऊ म्हणाला. वेणूने परकराचा काचा मारून उडी मारली. इतक्यात एकदम मला कोणीतरी आत लोटून दिले. मी ओरडलो, मेलो गाई. पाण्यातून वर आलो, घाबरलो. पाण्यातील मंडळींच्या गळ्याला मी मिठी मारू लागलो. ती मिठी मारू देत ना. आडवा हो असा, पोट पाण्याला लाव व लांब हो, हात हलव. मला पोहण्याचे धडे मिळू लागले. बाळूने उडी घेतली. त्याने मला धरिले. माझ्या पोटाखाली हात घालून तो मला शिकवू लागला. घाबरू नकोस, घाबरलास म्हणजे लवकर दम लागतो. एकदम कडेला धराव्यास नको बघू आणि अगदी जवळ गेल्याशिवाय कडा धरू नये. बाळू वस्तुपाठ देत होता. आता फिरून उडी मार, चढवर, बन्या बोलला. मी पायऱ्या चढून वर आलो. नाक धरले, पुढे मागे करीत होतो, परंतु शेवटी टाकली एकदाची उडी. शाबास रे श्याम, आता आलेच पोहणे. भीती गेली की रे सारे, बाळू म्हणाला. त्याने मला पाण्यात धरले व आणखीन शिकविले. आता आणखीन एक उडी मार, म्हणजे आज पुरे, सारी मुले म्हणाले. वर येऊन मी उडी टाकली. बाळूने न धरिता थोडा पोहलो. माझ्या कमरेला सुकडी होत्या म्हणून बुडण्याची भीती नव्हती. माझा धीर चेपला, पाण्याची भीती गेली. आम्ही सारे घरी जाण्यास निघालो. मुले माझ्याबरोबर मला पोहावयास आली. बण्या म्हणाला, श्यामची आई, श्यामने आपण होऊन उडी मारली, मुळे भ्याला नाही आणि सुकडीवर थोडे थोडे त्याला पोहताही येऊ लागले. बाळू काका म्हणाले की श्याम लवकरच शिकेल चांगले पोहायला. अरे पाण्यात पडल्याशिवाय, नाकातोंडात पाणी गेल्याशिवाय भीती जात नाही. श्याम, डोके चांगले फूस, ती शेंडी फूस, आई म्हणाले. मुले निघून गेली. मी डोके फुसले, सुकी लंगोटी नेसलो. मी जरा रागावूनच बसलो होतो. जेवणे वगैरे झाली. आली जेवयाच बसली होती. मी ओसरीवर होतो. इतक्यात श्याम अशी आईने गोड हाक मारली. मी आईजवळ गेलो. म्हटले, काय? आई म्हणाली, ती दह्याची कोंडी घे, आज दही आहे, चाटून टाक, तुला आवडते ना. मला नको जा, सकाळी मारलेस आणि आता दही देतेस. मी रडवेला होऊन म्हटलं, हे बघ, माझ्या अंगावर अजून वळ आहेत. विहिरीतील इतक्या पाण्यात पोहलो तरी ते गेले नाहीत. ते वळ अजून आहेत, तोवर तरी दही नको खाऊस, दही नको देऊस. ते वळ मी इतक्या लवकर कसं विसरेन. आईचे डोळे भरून आले होते. ती तशीच उठली. तिच्याने भात गिळवे ना. ती हात धुवून आली. आई तशीच जेवण पुरे न होता उठली. ते पाहून मला वाईट वाटले. माझे बोलणे आईला लागले का असे मनात आले. आईने तेलाची वाटी आणली. माझ्या वळांना ती लावू लागली. मी काही बोललो नाही. आई रडवेली होऊन म्हणाली, श्याम, तू भित्र आहेस असे का जगाने तुला म्हणावे. माझ्या श्यामला कोणी नावं ठेवू नये, श्यामला कोणी नावं ठेवू नये म्हणून मी त्याला मारिले. श्याम, तुझ्या आईला तुमची मुले भित्री आहेत असे कोणी म्हटलं तर ते तुला आवडेल का? ते तुला खपेल का? तुझ्या आईचा अपमान तुला सहन होईल का? माझ्या मुलाचा कोणी अपमान केला तर ते मी सहन करणार नाही, आणि माझा कोणी अपमान केला तर माझ्या मुलांनी सहन करता कामा नये. असे असेल तरच त्याची खरी आई व ते खरे मुलगे. रागावू नकोस बाळा, चांगला धीट हो. ते दही का, जा खेळ, आज निजू नको हो. पोहून आल्यावर निजले तर लगेच सर्दी होते हो. गड्यानो, माझ्या आईला धीट मुले हवी होती, भित्री नको होती. धन्यवाद.